गेल्या 11 वर्षांपासून दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीची सत्ता आहे। आता पोलनुसार भाजपला 39 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर केजरीवाल यांच्या आपला 23 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बघा, मॅट्रिक संस्थेनुसार भाजपला 35 ते 40 जागा, काँग्रेसला 1, आपला 32 ते 37। चाणक्यनुसार 39 ते 44 जागा भाजपला मिळतील, काँग्रेसला 2 ते 3 जागा, तर आपला 25 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज। पोल डायरीनुसार भाजपला 42 ते 45, काँग्रेसला 2, आपला 18 ते 25। पीपल इन्साइटकडून भाजपला 40 ते 44 जागा दाखवल्यात, काँग्रेसला 1, आपला 25 ते 29। तर रिपब्लिक भारत या संस्थेच्या आकडेवारीनुसार भाजपला 35 ते 40 जागा मिळतील, काँग्रेसचा केवळ एकच आमदार निवडून येईल, तर आपला 32 ते 37 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बघा, आणि पोलनुसार आता भाजपला 39 ते 46 सर्वाधिक जागा मिळतील, त्यांची सत्ता येईल असा अंदाज आहे। काँग्रेसला केवळ 3 जागांवर विजय मिळेल, तर आपच्या वाट्याला 23 ते 30 जागा मिळतील असा अंदाज आहे। एकूण जागा आहेत दिल्लीमध्ये 70। आता राज्यातल्या बातम्यांकडे, आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघाकडे आपण बोलूया, कारण खुंटेपळ साठवण तलाव प्रकल्पाचं आज लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केली। शिरूर आणि पाटोदा तालुक्यासाठी आणखी 3.7 TMC पाणी देवेंद्र बाहुबली हेच देऊ शकतात असं धस यांनी म्हटलंय। तर हाच धागा पकडत मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र बाहुबली असतील तर आपण शिवगामी असल्याचं म्हटलंय। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। म्हणजे मला 4 TMC मिळालं तर पलीकडे जाता येईल। आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब। मी खरंच लाडका आहे साहेबांचा, साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत। काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे, आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। दरम्यान यावर कटप्पा कोण हे शोधावं लागेल अशी मिश्किल प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली। देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली। आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते। कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला, शोधू काही दिवसाच्या नंतर। धस यांनी जोरदार डायलॉगबाजी केलेला आहे। याच कार्यक्रमात धस यांनी राजकीय टोलेबाजी देखील केली। दिवार सिनेमाची डायलॉगबाजी करत माझ्याकडे फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य धस यांनी केलं। माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय। पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब, फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC। आणि हिनवतेच साहेब, मला हिनवतेत, याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। दुसरीकडे बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेने देखील टायमिंग साधलंय। यावेळी पंकजा मुंडेंनी फडणवीसांसमोरच आमदार सुरेश धस यांना ठणकावलंय। जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग
डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003चा उल्लेख झाला. याच कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. या प्रकरणात कुणीही असो सोडणार नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. मंत्री धनंजय मुंडेंना हा अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा आहे. परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्री फडणवीस आज बीड दौऱ्यावर होते. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. बीडमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मंत्री धनंजय मुंडे मात्र गैरहजर राहिले. डोळ्यांचं ऑपरेशन असल्यानं येऊ शकणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस मात्र आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सर्व विरोधकांनी धनंजय मुंडेंना घेरलंय आणि या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याने वेगळी चर्चा सुरू झाली होती. पुढच्या रिपोर्टकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलचं गौड बंगाल समोर आलंय. काय आहे हे गौड बंगाल? कोण लपवतंय चाटेचा मोबाईल? यावरचा हा विशेष रिपोर्ट. पुरावे नष्ट करण्यासाठी चाटेचा मोबाईल गायब. धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप. विष्णू चाटेचा मोबाईल कुणी गायब केला? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातला मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलचं गूढ वाढलंय. पुरावे नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केलाय. नेमकं धनंजय देशमुखांनी काय म्हटलंय पाहूया. चाटेच्या मोबाईलमधून वरिष्ठांना फोन केल्याचे रेकॉर्ड. चाटेच्या फोनमध्ये आरोपींसोबतचे कॉल्स, ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ कॉल्स डेटा आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये गंभीर गुन्ह्यांचा डेटा आहे. पुरावे नष्ट करण्यासाठीच चाटेचा मोबाईल गायब. यामुळे हत्या प्रकरणातला सूत्रधार सुटण्याचा दावा देशमुखांनी केलाय. पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचंही देशमुखांनी म्हटलंय. हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत. तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे. विष्णू चाटेचा अद्यापही मोबाईल मिळत नाही. म्हणजेच आमच्या पोलीस यंत्रणा ही आता महाराष्ट्राची जे नाव होतं ते घालून बसलो का आम्ही? आमचे पोलीस आता कमजोर झाले का?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 59 दिवस झाले. आतापर्यंत 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचाही समावेश आहे, तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुखांनी विष्णू चाटेच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सर्व आरोपींची रिमांड घेण्याची मागणी केली आहे. मात्र विष्णू चाटेचा गायब मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश येणार का आणि सरपंच हत्या प्रकरणात आकाचा संबंध उघड होणार का, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. दरम्यान वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला गुरुमाऊली अण्णा मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी केलाय. अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावा देसाईंनी केला. दिंडोरींच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असं देखील देसाई यांनी म्हटलंय. जिथे स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 आहे आणि तिथं 20च्या वर भक्त निवासांच्या खोल्या आहेत. त्या खोल्यामध्ये जे आहे ते अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून जे आहे ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होतं. ते दोघंही तिथं वास्तव्याला होते. त्यामुळे माझी पोलीस प्रशासन, CID आणि SIT या सगळ्यांनाच विनंती आहे की स्वामी समर्थ केंद्र 2 मधल्या जे काही CCTV आणि DVR आहेत ते ताबडतोब जे आहेत ते आपण ताब्यात घ्यावे, तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल. दरम्यान आम्ही गुरुमाऊली मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. वळूया आता पुढच्या बातमीकडे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, कारण आता धनंजय मुंडेंना थेट मुंबई हायकोर्टच नोटीस बजावणार आहे. मुंडे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना भरलेल्या शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजाभाऊ फड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. पुढच्या बातमीकडे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता वारकरी संतापलेले आहेत. धनंजय मुंडेंची पाठराखण करणं हे वारकरी संप्रदायाला शोभणार नाही. नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध करण्यात आलाय. नामदेव शास्त्रींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अमर ठोंबरेंनी दिला. नामदेव शास्त्रींनी हे मांडणं बरोबर नाही की मंत्री धनंजय मुंडे हे ते भ्रष्टाचारी नाहीत किंवा वाल्मिक कराडच्या संदर्भात त्यांचा काही संबंध नाही. त्यांचे अनेक पुरावे आलेले आहेत. म्हणजे वाल्मिक कराड खंडणीखोर आहे, त्याचे संबंध मंत्री धनंजय मुंडेशी आहे. हे अनेक सर्व महाराष्ट्राने बघितलेलं असताना देखील वारकरी संप्रदायाच्या एकदा मोठ्या व्यासपीठावरून असं बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आमचा एक इशारा आहे की यांनी नामदेव शास्त्रींनी आता एकतर माफी मागावी आणि जर तुम्ही माफी मागितली नाही, राज्यभर आंदोलनं करू, तुमचा निषेध करू, जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर आता वळूया आपण राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे. अभिनेते राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून आता खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापलेत. नेमकं काय म्हटलंय त्यांनी, पाहूयात हा खास रिपोर्ट. सोलापूरकरला गोळ्या घाला, त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. अशा प्रवृत्तींच्या लोकांना ठेचून काढा, यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. महाराजांचा अपमान, राजेंचा संताप. त्या टुकरड्या भिकरड्या अशा हरामखोर त्या रावल्याच्या इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवते. हा संताप आणि उद्रेक आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविषयी. सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. दुसऱ्या दिवशी मात्र हे प्रकरण निवळण्याऐवजी आणखीनच चिघळलं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरांना गोळ्या घालण्याची भाषा केली. जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. खरं तर मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना. उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तींना शोधून ठेचून काढायला हवं, अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली. जे कोण असतील यांना शोधून ठेचलं पाहिजे, यांना गाडलं पाहिजे. कारण की एक लक्षात घ्या,
हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे, या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे, जर आपण वेळेस त्यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करते. त्यांनी सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कारवाई तर झालीच पाहिजे, त्यांना तुरुंगातच टाकलं पाहिजे, देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या अगोदर सुद्धा भेटलोय मॅडम, आणि आता सुद्धा या 1-2 दिवसात आम्ही त्यांची भेट घेणार आहे. मी स्वतः घेणार. दरम्यान वाद टोकाला गेल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. मी इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आधी भाजप नेते सुधांशु त्रिवेदी, त्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक नेते अभिनेत्यांनी महापुरुषांवर चिखलफेक केली आहे. आता उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकार सोलापूरकरांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. कोथरूड परिसरातील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. उदयनराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली. तर दुसरीकडे सोलापूरकरांविरोधात ठाकरे गट देखील आक्रमक झाला. शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. कोथरूड परिसरात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर घरावर मोर्चा देखील काढला. राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी, नाहीतर पेटाऱ्यात बंद करू असं कार्यकर्त्यांनी म्हटलं. मुळामध्ये शासनाने याच्यावर सुमोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे स्वस्त नाही आहेत की अशा आयऱ्या गॅरेंनी त्यांच्यावरती काय बोलावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पहिलीपासून शिकतोय. आज आमच्या प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ह्या अशा भांडगुळांमुळे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब होणार नाही, पण अशा भांडगुळांना अद्दल घडवण्यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. राहुल, पुण्यातल्या बातमीनंतर वळूया आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे. वर्षा बंगल्यातल्या जादू टोण्याचा वाद काही शमायला तयार नाही. खासदार संजय राऊतांनी मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा केल्यानंतर आता फडणवीसांना वर्षावर जाण्याचा मुहूर्तच तरी जाहीर केलेला आहे. तर शिंदे गटानं राऊतांवर कारवाईचा इशारा दिलाय. नेमकं काय चाललंय वर्षा निवासस्थानावरून, त्याचा हा सगळा राजकारणाचा घेतलेला हा विशेष रिपोर्ट. वर्षात रेडा, अंधश्रद्धेचा वेढा. भाजप म्हणतं राऊतांच्या मेंदूत रेडा. शिंदेगट म्हणतं राऊतांवर गुन्हा दाखल करा. बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. शपथविधीला 2 महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही. या मुद्द्यावरून वर्षावर जादूटोणा केल्याची चर्चा रंगली. तर संजय राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा करत खळबळ उडून दिली. एवढंच नाही तर जादूटोण्याच्या चर्चेमुळे वर्षा बंगला पाडला जाणार असल्याचाही दावा त्यांनी केलाय. मात्र हा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. त्यांनी मुलीच्या 10वीच्या परीक्षेचं कारण दिलं, मात्र त्याचीही संजय राऊतांनी खिल्ली उडवली. शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ, बरं का. आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. राऊतांच्या या दाव्याचा भाजपनं खरपूस समाचार घेतलाय.
तर शिंदे गटानं थेट राऊतांवर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं. तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय याची एकदा स्पष्टता येऊ दे. संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भाने ते वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमोटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा हे माझं देखील मत आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत पुन्हा अंधश्रद्धेच्या वावड्या उठवल्या जात आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगला कधी सोडणार आणि मुलीच्या परीक्षेनंतर तरी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जाणार की नाही याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अनिल अंबानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला एक महत्त्वाची मुंबईतील घडामोड आहे. उद्योगपती अनिल अंबानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. आता कुठल्या मुद्द्यावर अनिल अंबानी मुख्यमंत्र्यांना भेटतायत ते उत्सुकतेचं हे आहे बाब आहे. उद्योगपती अनिल अंबानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण त्याची दृश्य बघतोय. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानींचे लहान बंधू अनिल अंबानी हे दाखल झालेले आपण दृश्यामधून बघतोय. आपण हे कारमध्ये उतरून आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आत गेलेले आहेत. अनिल अंबानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आलेले त्याची दृश्य आपण बघतोय. उद्योगपती अनिल अंबानी मुख्यमंत्र्यांची का भेट घेतात याची उत्सुकता आहे. कोणत्या मुद्द्यावर अनिल अंबानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले त्याची उत्सुकता आहे. ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानींचे बंधू अनिल अंबानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आता वळू पुढच्या राजकीय बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही. तेव्हा उद्विग्न झालेल्या खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं पुन्हा त्यांच्या घर वापसीची चर्चा सुरू झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो. माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरचे सूतगिरणी आहे, त्याच्या भागमंडळाचा विषय होता. काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याकांचं आहे त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून त्यांना मी पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही. त्यामुळे खडसे फडणवीसांची दिलजमाई होणार का, खडसेंची भाजपमध्ये घर वापसी होणार का, अशा चर्चा आता पुन्हा सुरू झालेल्या आहेत. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे भाजपच्या गोटातून. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोठी चाल खेळलेली आहे. ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. भाजपनं 17 जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली. महायुतीत पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी आहे. त्यातच भाजपनं संपर्क प्रमुख हे नवं पद निर्माण केलंय. मात्र ही चाल मित्र पक्षांसाठी धोक्याची घंटा समजली जाते. संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवरच दबाव कसा राहील याची काळजी घेतल्याची चर्चा आहे. 17 जिल्ह्यामध्ये आम्ही आज संपर्क मंत्री जाहीर केले आहे आणि ही शिवसेनेलाही मुभा आहे, ही अजित पवार साहेबांनाही मुभा आहे. जे महाराष्ट्र जनतेला जो सरकारकडून न्याय द्यायचा आहे तो आमचे संपर्क मंत्री येतील. महिन्यात दोनदा संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतील आणि त्या भागातल्या जनतेला, त्या भागातल्या कार्यकर्त्यांची कामं हे संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करतील. बघा, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनं संपर्क प्रमुख म्हणून नेमलं गणेश नाईक. खरंच शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये विस्तर देखील जात नाही. बीडमध्ये अजित पवार पालकमंत्री आहेत, मात्र पंकजा मुंडे भाजपचे संपर्क प्रमुख आहेत. पुण्यामध्ये अजित पवार पालकमंत्री आहेत, चंद्रकांत पाटील भाजपचे संपर्क प्रमुख आहेत, कारण चंद्रकांत पाटील देखील इच्छुक होते पुण्यासाठी. रत्नागिरीमध्ये उदय सामंत उद्योगमंत्री पालकमंत्री आहेत, आशिष शेलार यांना संपर्क प्रमुखपदी नेमलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, अतुल सावे यांना संपर्क प्रमुख केले, सावे देखील इच्छुक होते. कोल्हापूरमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री आहेत,
तर माधुरी मिसाळ ज्या पुण्याच्या आमदार आहेत त्यांना संपर्क प्रमुख नेमलेला आहे. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई शिवसेनेचे मंत्री पालकमंत्री आहेत, शिवेंद्रराजे भोसले यांना संपर्क प्रमुख नेमलेला आहे. इकडे प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत, तिकडे जयकुमार गोरेंना संपर्क प्रमुख केले. पुढच्या रिपोर्टकडे. भाजप आणि ठाकरेंच्या युतीबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलेले आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. नेमकं फडणवीसांनी काय सांगितलं, ठाकरेंसोबत त्याचं काय बोलणं झालं, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. ठाकरे भाजपात ना दोस्ती ना युती. फडणवीस म्हणतात ठाकरेंशी संबंध खराब नाही. पुन्हा युतीचे संकेत की पूर्णविराम. ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. कधी लग्नातल्या भेटीमुळे युतीबाबत चर्चा होते, तर कधी दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या विधानांमुळे ठाकरे भाजपला टाळी देणार असल्याचं बोललं जातं. मात्र आता फडणवीसांनी एका मुलाखतीत ठाकरेंसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलंय. आम्ही भेटल्यावर नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, त्यामुळे आमच्यातील संबंध खराब नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र युतीबाबत काय बोलले ऐका. उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही. आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, हे संबंध आहेतच. म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि मग आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही. निकालानंतर मवियामध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपप्रती भूमिका कमालीची मवाळ झाल्याची दिसली. फडणवीसांचं अनेक ठिकाणी जाहीर कौतुक केलं, तर अनेकदा भेटही घेतली. कधी कधी भेटी झाल्या, त्यावर एक नजर टाकूया. 17 डिसेंबर 2024 मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर 10 दिवसांनंतरच उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची भेट घेतली. 20 डिसेंबर 2024 आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. 9 जानेवारी 2025 आदित्य ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत भेट घेतली. 3 जानेवारी 2025 देवाभाऊ अभिनंदन अशा मथळ्याखाली ठाकरे गटाच्या मुखपत्रात फडणवीसांच्या गडचिरोलीतील कामाचं कौतुक केलं गेलं. 30 जानेवारी 2025 लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट आणि युतीबाबत दोघांकडून विधानं. या सगळ्या घटनांमुळे भाजप आणि ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असताना आता फडणवीसांनी मैत्री आणि युतीबाबत स्पष्टच सांगितलं. त्यामुळे तात्पुरता का असेना ठाकरे आणि भाजपच्या युतीबाबत चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. यामुळे मात्र शिंदे गटाला नक्कीच दिलासा मिळणार असेल एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राजकीय रिपोर्ट नंतर वळूया पुढच्या बातमीकडे. दिशा साली मृत्यू प्रकरणी आता दाखल याचिकेवर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देत आपलं म्हणणं सादर करण्यासाठी सुचवलेलं आहे. आमदार आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे का हे पटवून द्या, असं मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलेलं आहे. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली. आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी याचिका रशीद खान पठाण यांनी कोर्टात दाखल केली. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी आता हायकोर्टात एक याचिका दाखल केली. आपली बाजू न्यायालयानं ऐकून घ्यावी असा अर्ज देण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण संजय शिरसाट यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. भ्रष्ट मार्गाचा वापर करत शिरसाट निवडून आल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजू शिंदेंनी केला आहे. शिरसाट यांनी मतदारांना पैसे वाटले, तसंच मतदान केंद्रावर मतदारांना धमकावलं असा आरोपही राजू शिंदेंनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर आता 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. आता पुढच्या रिपोर्टकडे. विधानसभेत जे नेते महायुतीला सोडचिठ्ठी देऊन भाजपला नडले होते, ते आता IT आणि EDच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची तयारी असतानाच 2 नेत्यांवर ITचा छापा पडलाय. कोण आहेत हे नेते आणि ते कसे नडले होते, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
भाजपला नडले, चौकशीत अडकले. घर वापसीपूर्वी एनसीपी नेत्यांच्या घरावर छापा. फलटणचे नाईक निंबाळकर बंधू अडचणी. एक नवीन तंत्रज्ञान आपल्या तालुक्यात आता सुरू झालंय. येत नसेल तर त्याला कुठंतरी अडकवण्या. ऐकलत, विधानसभा निवडणुकीत फलटणमधील सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले? आपल्याकडे येत नसेल तर त्याला अडकवायचं, असं सगळं सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणमधील राजकारण रंगलं होतं, मात्र आता त्याचा पार्ट 2 सुरू झालाय. भाजपला जे नडले ते अडकले अशी भावना व्यक्त होतीये. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांना साथ दिली, मात्र भाजपचे तत्कालीन खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांशी वितुष्ट आल्यामुळे रामराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकली. त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार होते, मात्र त्याआधीच इन्कम टॅक्स विभागानं छापेमारी केली. त्यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या प्रभात रोडवरील घरात इन्कम टॅक्सनं छापा टाकला. या कारवाईचा फलटणमधील कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. चुकीच्या पद्धतीनं केलेल्या चालू असलेल्या कारवाईचा आम्ही फलटण शहरातल्या तालुक्यातल्या राजेगाट्याच्या राजेप्रेमीच्या वतीनं जाहीर निषेध करतो. गेले 30-35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातल्या जनतेची सेवा या घराण्याच्या मार्फत चालू आहे. राजकीय दृष्ट्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती जो छापा पडलेला आहे, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे. गोविंद दूध कंपनीमधील व्यवहारासंदर्भात इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी. पुण्यातील संजीवराजे यांच्या बंगल्यावर सकाळी 6 वाजता चौकशी पथक दाखल. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. घरातील महिलांनी काही बोलायचा प्रयत्न केला, पण इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. 2 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांची आणि त्यांच्या पत्नी यांची आता एसीबी चौकशी करण्यात आली. आता कोकणातून हा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळालाय, त्यामुळे पुढचा नंबर कुणाचा याची उत्सुकता आहे. मात्र नाईक निंबाळकर कुटुंबानं पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची चौकशी लागल्यामुळे भाजपनं अजितदादांना शह दिलाय का, अशी ही चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. दरम्यान संजीवराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना बाहेर येऊन कारवाई अनेक तास चालणार असल्याचं सांगितलंय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी थांबू नये असं आवाहन देखील केलं. चेहऱ्याला रुमाल बांधून ते आले होते. गेल्या 16 तासांपासून इन्कम टॅक्सच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. कारवाई अनेक तास सुरू राहणार आहे, इथं थांबू नका आणि शांततेचं आवाहन देखील संजीवराजे नाईक निंबाळकरांनी बाहेर येऊन केलं. तब्बल 16 तासांपासून आयटीची कारवाई सुरू आहे. सकाळी 6 वाजता पुण्यातील निवासस्थानी इन्कम टॅक्स एक पथक दाखल झालं होतं आणि त्यांनी नाईक निंबाळकर कुटुंबाची चौकशी सुरू केली. पुढची बातमी आता अपघाताची. पुणे नाशिक रोडवर एक अपघात झालेला आहे. चाकणे ते ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे. रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात चालक गंभीर जखमी झालेला आहे. पुणे नाशिक रोडवर गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. आता एक अपघात आपण बघतोय, ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक बसली. पुढच्या बातमीकडे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मेगा प्लॅन आखलेला आहे. आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंच मागे हटणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान गाठीभेटींचं नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. थेट गावातील अडचणी समजून घेणार असल्याचं देखील जरांगे बोलले. आता आम्हाला ते करत आता माघारी येत नाही, एवढंच. आता क्लिअर कट इथून पुढं बस काय सांगायचं नाही. 1 दिवसात कर, 2 दिवसात कर, तो 15 दिवसात कर, आम्ही मुंबई सोडित नाही. जास्त तो बंद पडून दी
नाही तिकडं काडी लागून ती माया मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय मागं येतं नाहीत आणि पुढं काय होतंय तेही बघू. जरांगेंच्या प्लॅनवरून आता आपण बोलूया लाडकी बहीण योजनेकडे. युती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सुरुवातीला या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना लाभ घेता आला. आता सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढल्यानं शासनानं या योजनेच्या निकषांमध्ये अनेक बदल केलेत. त्यानुसार पुण्यात 75,000 लाडक्या बोगस असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. एकट्या पुण्यात 75,000 बोगस लाडक्या. कारवाल्या लाडकींचं नाव बाद होणार. राज्यात लाखो लाडकींचा हप्ता बंद होणार. राज्यातल्या लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे. कारण 4 चाकी गाडी असलेल्या लाडकींची यादीच परिवहन खात्यानं जिल्हा परिषदांना सुपूर्द केली आहे आणि अंगणवाडी सेविकांनी या लाडकींची पडताळणी सुरू केली आहे. एकट्या पुण्यात बोगस लाडकींचा आकडा 75,000वर गेलाय आणि अजून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात लाडकींची आकडेवारी काय आहे पाहूया. एकूण अर्ज 21,11,991. त्यापैकी लाभार्थी लाडक्या आहेत 20,89,946. कारवाल्या लाडक्या आहेत 75,100. जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी कारवाल्या बहिणींची यादी देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. महिला आणि बालकल्याण विभागानं निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी कसून तपासणी सुरू केली आहे. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि तिजोरीवरचा भार हलका व्हावा यासाठी ही पडताळणी सुरू आहे. एकट्या पुण्यात 75,000 बोगस लाडक्या सापडल्या असतील तर राज्यात हा आकडा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाल्या लाडकींचा हप्ता तर बंद होणारच, मात्र इतरही नियमबाह्य लाडकींची आता खैर नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुढची बातमी पुण्यातूनच आहे आणि धक्कादायक बातमी आहे. प्रसिद्ध शिवव्याख्याते हबप शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ते 11वे वंशज होते. 30 वर्षांच्या शिरीष मोरेंच्या पश्चात आई आणि वडील आहेत. आत्महत्याआधी शिरीष महाराजांनी लिहून ठेवलेल्या 4 चिठ्ठ्या साम टीव्हीच्या हाती लागल्या. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. शिरीष महाराजांचं एप्रिल महिन्यात लग्न होणार होतं. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीनं देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शिरीष महाराज यांनी काय म्हटले आपण पाहूया. प्रिय मम्मी पप्पा दीदी, काय लिहू. वयाच्या 30 वर्षापर्यंत आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. लोकांना जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच मिळवलं. तुम्हाला माझ्यामुळे कधीच मान खाली घालावी लागली नाही. जेव्हा तुमच्यासाठी मी उभं राहिलं पाहिजे तेव्हा तुमचा हात सोडून जातो. कधी कधी सगळं मिळवून सुद्धा माणूस हरतो. मीही थांबतोय. यात माझाच दोष आहे. मला माफ करा. तुम्हाला सोडून जातोय. पुढची बातमी आहे शिर्डीतून. साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजनाचं कुपन मिळणार आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर आता साई संस्थानं हा दुसरा मोठा निर्णय घेतलाय. मोफत भोजनासाठी थेट प्रवेशामुळे आता शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाढल्याचा मुद्दा माजी खासदार सुजय विखे पाटलांनी काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता साई संस्थाननं हा निर्णय घेतलाय. उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातल्या बातम्यानंतर आता वळूया आपण महाकुंभ मेळ्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभात शाही स्नान केलंय. मात्र मोदींनी आजचाच दिवस का निवडला आणि त्यावर विरोधकांनी का आक्षेप घेतलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. भगव वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ,
दिल्लीत मतदान, मोदींचं महाकुंभात स्नान. मोदींच्या पवित्र स्नानावर विरोधकांची टीका. भगवी वस्त्र, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि मुखानं नामजप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केलं. स्नानानंतर पंतप्रधानांनी सूर्याला अर्ध अर्पण केलं. सुमारे 5 मिनिटं मंत्रजप करून सूर्यपूजा केली. संगम नोजवर गंगेची पूजा केली. गंगा मातेला दूध अर्पण केलं आणि साडी अर्पण केली. दरम्यान कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीतील अष्टमीची तिथी. शास्त्रानुसार ध्यानधारणेसाठी अत्यंत शुभ दिवस. पवित्र संगमात स्नान करून पितरांचं स्मरण करण्याची प्रथा. असं असलं तरी मोदींच्या या पवित्र स्नानावर विरोधकांनी निशाणा साधलाय. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवसच मोदींनी निवडल्यामुळे त्यांच्या गंगा स्नानावर टीका करण्यात आली. मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो. एकटे एकटे काय जाता. आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं. पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला. त्यांना उद्याही जाता आलं असतं. त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं. पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं आणि ते साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माहीर आहेत हे वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळेच मोदींच्या गंगा स्नानाचं कनेक्शन दिल्लीतल्या मतदानाशी जोडण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. महाकुंभ मेळ्यानंतर पुन्हा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी संभाजीनगरातून. 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या बिल्डरच्या मुलाची अखेर सुखरूप सुटका झालेली आहे. सिडको N4 या भागातून काल या मुलाचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन 18 तासांनी मुलाची सुखरूप सुटका केली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या ब्रह्मपुरी जवळ 2 अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. संभाजीनगरमधल्या बातमीनंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही पाणीपुरी खाता का? पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण व्हिडिओमध्ये जे दाखवलंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं सोडाल. तेव्हा तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तेलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. दो बोलता नीचे गिर गई. हाँ, एक पाणीपुरी है. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिंमत होणार नाही. कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं. कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल ज्यांनी बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत. कसं करून दाखवा. हे होऊच शकत नाही. कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची.
व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. ते तळण असतं बाहेरचं, त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.